ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. अर्जुन सायलीच्या प्लॅनमध्ये प्रिया पूर्णपणे अडकली आहे. तर इकडे प्रिया खूपच घाबरलेली असते की काही झालं तर यांना हे कळायला नको की मी खरी तन्वी नाहीये. आणि जर का त्यांना कळालं की सायलीच खरी तन्वी आहे तर मला सुद्धा कायमचा जेलमध्ये जावं लागेल. म्हणूनच ती आता सायली अर्जुनला संपवण्याचा प्लॅन बनवते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी थेट जेलमध्ये पोहोचते. पुन्हा एकदा प्रिया नागराज आणि महिपासोबत मैत्री करत त्यांना म्हणते की एका आठवड्यात मी तुम्हाला इथून बाहेर काढेल, पण त्या बदल्यात तुम्ही माझं काम करायचं. अर्जुन सायलीला कायमच संपवायचं. तर जेलमधून बाहेर येऊन महिपात आता अर्जुन सायलीच्या गाडीचा मोठा अपघात करतो. तर टीव्हीवर न्यूज येते की अर्जुन सायलीचा मृत्यू झालाय. पण मात्र मृत्यूला हरवून अर्जुन सायली पुन्हा घरी येतात. तर प्रिया लगेच आता दुसरा डाव खेळते. म्हणजेच तिने अर्जुनच्या गाडीमध्ये एक डेड बॉडी ठेवली आहे. तर अर्जुनच्याच घरात त्याच्याच गाडीमध्ये डेड बॉडी सापडल्यामुळे पोलीस त्याला खुनाच्या आरोपात जेलमध्ये टाकतात. तर सायली पूर्णपणे एकटी पडलेली असते, कारण अर्जुन जेलमध्ये असतो. तिला सोडवायचं असतं. सायली म्हणते की अर्जुन सर जरी बाहेर नसले तरी मी एकटी तुला पुरेशी आहे. प्रिया ठरवते की आता या सायलीचाही कायमचा बंदोबस्त करावा लागेल. तर दुसरीकडून सचिनला त्या माणसांची धमकी येत असते ज्यांच्याकडून सचिनने पैसे उचलले आहेत. तर प्रतापने अस्मीचा बँक अकाउंट फ्रीज केल्यामुळे सचिनला तिच्या अकाउंटमधून पैसे काढता येत नाही. त्यासमयी प्रिया ठरवते की आता सचिनलाही आपल्या टीममध्ये घेण्याची चांगली संधी आहे. सचिन स्पष्टपणेच प्रियाला म्हणतो की मी सुद्धा तुझ्याच लेवलचा आहे, माझ्याशी गेम खेळायचा नाही. तर इकडे आता प्रिया म्हणते की तू सायली आणि त्या प्रतापला कायमचा संपून टाक, म्हणजे त्या प्रतापची फार्मसी कंपनी पूर्णपणे तुझ्या ताब्यात येईल. कारण अर्जुन आता कायमचा जेलमध्ये गेलाय आणि या सगळ्यांमध्ये अश्विन अडकलाय. आणि जर प्रताप नसला तर त्याची कंपनी आणि सगळ्यांचा वारसदार तूच होशील. तर इकडे सचिनने सुद्धा आता प्रियासोबत डील केली. त्याचमुळे तो आता प्रतापला एका ठिकाणी डांबून ठेवतो.